रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात भर पावसात काँग्रेसचे अनोखे आंदोलन, खड्ड्यामध्ये बेशरम व कडू बदामाची झाडे लावून निषेध. धामणगाव शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने सेपला शाला ते शास्त्री चौक या मार्गावरील रखडलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात आज 21 जुलै मंगळवार रोजी दुपारी 1:30 वाजता अनोख्या पद्धतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरम व कडू बदामाची झाडे लावून नगर परिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की या रस्त्याचे काम 2 वर्षांपूर्वी कार्यारंभ आदेश झाला असून आजही ते अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी, नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदचे नगराध्यक्ष तसेच स्थानिक आमदार या गंभीर प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नगर परिषदेला अनेक वेळा निवेदने व तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने नगर परिषद बेशरम बनली असल्याचा निषेध व्यक्त करत रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेशरम व कडू बदामाची झाडे लावून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी संबंधित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी दिला. शास्त्री चौक ते मंगरूळ फाटा या रस्त्याची दुर्दशा 2 वर्षापासून आहे, आजचीच नाही. आता गावात येणाऱ्या मुलांना 3 किलोमीटर दूर उतरून शाळेमध्ये जावं लागतं आहे. त्याशिवाय रेल्वे स्टेशन ते रेल्वे गेट ते कॉटन मार्केट चौक हाही रस्ता खोदून ठेवलेला आहे. पुन्हा आमच्या राजूभाऊ अग्रवालच्या घराकडे जाणारा गजानन महाराजच्या मंदिराचा रस्ता खोदून ठेवलेला आहे. या 3ही कामाचं करारनामा 2 वर्षापूर्वी झालेला आहे आणि तो ठेकेदार काम करत नाही, कारण यांनी पैसे घेऊन टाकलेले आहेत, त्याची बिलं मिळणार नाही. 80,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला बांधकाम विभागाचे देणं बाकी आहे. हे बांधकाम विभागाचे 80,000 कोटी द्यायला अजून 8 वर्ष लागतील, म्हणून ठेकेदार काम करत नाही. इलेक्शनच्या आधी भूमिपूजन केले, वर्क ऑर्डरी केल्या आणि आता रस्त्याचे कामं ठेकेदार करत नाही. त्याला दोषी सर्वस्वी आमदार आहे आणि दादा अक्का 25% घेऊन टाकलेले आहे. ते कामं कसे करतील? ते त्यांच्या सोयीनुसार कामं करतील. आणि म्हणून धामणगाव शहरातल्या लोकांना अजूनही 3 वर्ष विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत अशाच हाल अपेक्षा सहन कराव्या लागतील. आत्ता मी आलो शहरात, मोकाट जनावरं रस्त्यावर उभे आहे, नगर परिषद झोपलेली आहे. त्याच्यामुळं संपूर्ण दुरावस्था झालेली आहे. शहर बकाल होत चाललेलं आहे आणि यांची कमिशनखोरी सुरू आहे. ती जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे. धामणगाव नगर परिषद अंतर्गत 2024 नगर परिषदच्या कामाची वर्क ऑर्डर झाली. आज 2026 सुरू आहे आणि नगर परिषदच्या अंतर्गत असणारा हा जो छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सेंद्रापर्यंत तसेच हिराबाईपर्यंत असणारा या रोडचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. आणि याच्यामुळे ज्या सर्वसामान्य लोकांना जो त्रास होता, विद्यार्थ्यांना त्रास होत आहे आणि आज पावसामुळे गड्डे अति भरलेले आहे पाण्यामुळे आणि हा जो विद्यार्थ्यांना सर्वसामान्यांना त्रास होता, याचा त्रासाचा निषेध म्हणून आम्ही जे नगर परिषद प्रशासन बेशरमसारखं झालेलं आहे, कडू बदामासारखं झालं आहे, कडू झालेलं आहे, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बेशरमीचं झाड लावून आणि कडू बदामाचं गड्ड्यामध्ये झाड लावून आम्ही नगर परिषदचा इथे व नगराध्यक्षाचा इथे निषेध व्यक्त करतो. निषेध असो, निषेध असो.